तर आज आपण नवीन चॅप्टर सुरू करायलो, डायव्हर्सिटी इन लिव्हिंग थिंग्स अँड देअर क्लासिफिकेशन. म्हणजे जे सजीव आहेत त्यामध्ये जी विशिष्ट प्रकारची काय आहे विविधता, डायव्हर्सिटी म्हणजे काय विविधता, आणि त्या सजीवांचं क्लासिफिकेशन या संदर्भात आपण डिस्कस करायलो. आता जेव्हा आपण डायव्हर्सिटी शब्दात बोलायलो, डायव्हर्सिटी शब्दासंदर्भात, तर इथे सांगितलंय की व्हेरियस प्लांट्स फाउंड इन मेनी प्लेसेस अराउंड अस. म्हणजे आपल्या सभोवताली जर पाहिलं आपण तर विविध प्रकारचे काय अवेलेबल आहे वनस्पती. सम प्लांट्स लाईक ग्रास आर शॉर्ट while others are tall and have a canopy. आता काही वनस्पती जर पाहिल्या आपण ग्रास गवतासारख्या, तर या अतिशय कशा आहेत शॉर्ट म्हणजे खूप लहान आहेत, आणि काही वनस्पती या उंच आहेत टॉल आहेत आणि बराचसा क्षेत्र काय करतात कव्हर करतात. सम प्लांट्स अंडर वॉटर while some others float on water. काही वनस्पती या समुद्रात पाण्याच्या आत आहेत तळाशी, फायटोप्लॅन्क्टन सारखे, आणि काही वनस्पती ह्या पानावर तरंगतात सुद्धा लोटस सारखे. We find some plants go even in desert. कॅक्टस नावाची वनस्पती आहे निवडुंग, ही वाळवंट सुद्धा येते. Moreover, we find that there is a lot of variety in the same type of plant. प्लांट एका टाईपचा जरी असेल तर त्याच्या काय आहेत बरं वेगवेगळ्या काय आहेत व्हरायटीज. जसं की मँगो घेतला आपण तर सर्वच आंबे सारखे आहेत का? हापूस आंबा आहे, केसरी आंबा आहे, दशेरी आंबा आहे का वेगवेगळे आपल्याकडे काय एकाच प्लांटच्या डिफरंट स्पेसिस पण आपल्याकडे आहेत. किंवा व्हीट तांदूळ आणि गहू यांच्या वेगवेगळ्या आपल्याकडे काय आहेत स्पेसिस आहेत. डिफरंट टाइप ऑफ रोजेस, काही रोज कसे आहेत रेड रंगाचे आहेत, गुलाबाचे फुल काही येलो रंगाचे, काही व्हाईट आहेत. त्यानंतर मँगोज पण दिले इथं, ठीक आहे, प्रत्येकाचे फ्लेवर वगैरे वेगवेगळे आहेत. सम प्लांट्स grow even without stem, leaves and roots. काही वनस्पती अशा आहेत की ज्यांना काय नाही स्टेम नाही, लीव्स नाही आणि रूट सुद्धा नाही, मूळ नसणाऱ्या सुद्धा वनस्पती असतातच. These are very different from ordinary plants. आणि जे प्लांट्स आहेत नॉर्मल प्लांट्स तर त्यांच्यापेक्षा ते थोडेसे डिफरंट आहे. पुढे तुम्ही जेव्हा प्लांटचं क्लासिफिकेशन बघणार आहे त्याच्यामध्ये आहे का क्रिप्टोगॅम, फिनोरोगॅम, है की नाही, तर तेव्हा तुमच्या लक्षात येईल पुढच्या इयत्तेमध्ये. पण आज आपल्याला काय करायचं आहे डायव्हर्सिटी समजून घेताना थोडस क्लासिफिकेशन आपल्याला करायचं आहे. आता या क्लासिफिकेशन मध्ये आपल्याला 3 टाइप सध्या बघू आपण प्लांटचे. पहिला आहे ऑटोट्रॉफी, दुसरा आहे हेटरोट्रॉफी आणि तिसरा आहे इन्सेक्टिव्हिरस. आता ऑटोट्रॉफी म्हणजे काय, जे स्वतःच अन्न स्वतः तयार करतात. जसं की दिलंय पहा, प्लांट्स मेक देअर ओन फूड इन सनलाइट, सच प्लांट्स आर कॉल्ड ऑटोट्रॉफी. सनलाइट मध्ये एक प्रोसेस असते जी आपण लर्न केली, कोणती ती फोटोसिंथेसिस, बरोबर आहे का. तर त्या प्रोसेसने वनस्पती स्वतःच अन्न स्वतः तयार करतात कारण त्यांच्यामध्ये क्लोरोप्लास्ट असतं, बरोबर. त्या झाल्या ऑटोट्रॉफिक प्लांट्स. एक्झाम्पल आहे हिबिस्कस, पोमग्रेनेट, पेरिविंकल. सांगा हिबिस्कस म्हणजे जास्वंद, पोमग्रेनेट डाळिंब आणि पेरिविंकल सदाफुली. ओके. काही प्लांट्स असे आहेत फंगस, लोरॅन्थस, डॉडर सारखे की जे दुसऱ्या वनस्पतीचं अन्न वापरतात, म्हणजे अन्नासाठी ते दुसऱ्या वनस्पतीवर डिपेंड आहे, म्हणून त्यांना काय म्हणायचं
हेटेरोट्रॉफिक म्हणजे परपोषी, जे स्वतःच अन्न स्वतः तयार करतात त्या काय झाला ऑटोट्रॉफिक म्हणजे स्वयंपोषी. पण ज्या वनस्पती किंवा प्राणी दुसऱ्यावर अवलंबून असतात त्यांना आपण काय म्हणतो हेटेरोट्रॉफिक. हेटेरोट्रॉफिक प्लांट असे प्लांट की जे स्वतःच अन्न स्वतः तयार करू शकत नाही. यामध्ये फंगस, बुरशी असेल, लॉरेन्थस म्हणजे बांडगुळ असेल, डॉडर, अमरवेल, त्याला आपण परजीवी वनस्पती म्हणतो. ओके. आता प्लांट्स लाईक पिचर प्लांट कंझ्युम इन्सेक्ट, दे आर इन्सेक्टिव्हेरस. काही वनस्पती अशा आहेत की जे कीटकांना खातात, जसं की पिचर प्लांट. पिचर प्लांट म्हणजे काय, घटपर्णी असेल, व्हिनस फ्लायट्रॅप नावाची वनस्पती आहे, ड्रॉसेरा नावाची वनस्पती आहे, हे कीटकांना खातात. सो यांना आपण काय म्हणू इन्सेक्टिव्हेरियस प्लांट. सो त्यानंतर आता आपण शिकू स्ट्रक्चर ऑफ प्लांट. आता प्लांटचं स्ट्रक्चर तर सर्वांना माहितच आहे. प्लांटचं डिव्हिजन मुख्यत्वे किती पार्ट्स मध्ये होतं, 2 पार्ट्स मध्ये. स्टेम ची ग्रोथ कुठे होते बरं, अबो द ग्राउंड म्हणजे जमिनीच्या वर वाढणारा जो भाग आहे तो एक भाग. आणि दुसरा आहे रूट. रूटची वाढ कुठे होते, मुळांची वाढ कुठे होते, ग्राउंड सरफेसच्या खाली होते. आता रूट, स्टीम, लीव्हज हे वनस्पतीचे काय झाले, मेन पार्ट झाले. पण टाइम टू टाइम वनस्पतीला फ्लावर्स पण येतात. आणि फ्लावर हा सेक्शुअल रिप्रोड्युसिंग ऑर्गन आहे. म्हणजे जे अँजिओस्पर्म असतात फ्लॉवरिंग प्लांट, तर यांच्यामध्ये जे नवीन वनस्पती तयार करण्याची जी प्रोसेस, दुसरा जीव तयार करणे स्वतःसारखा, याला काय म्हणतो आपण रिप्रोडक्शन. रिप्रोडक्शन साठी कोणता अवयव वापरतात ते फ्लावर. पुढे जर पाहिलं आपण तर फ्लावरचं रूपांतर हे कशामध्ये होतं, फ्रुट्स. जे फुलांपासून कशाची निर्मिती होते, फळांची निर्मिती होते. फ्रुट्स मध्ये काय असतात, सीड्स, बिया असतात. सीड्स गिव्ह राईज टू न्यू प्लांट्स. आणि त्याच बियांपासून, तर ज्या बियांचं जर्मिनेशन झालं हे ना, म्हणजे त्या बिया जर ओलसर जागी व्यवस्थित त्यांचं जर बीजांकुरण झालं तर त्यापासून प्ल्युमल आणि रॅडिकल तयार होतात, हे नाही, म्हणजेच फ्युचरचं प्लांट तयार होतं. बरोबर आहे का, वनस्पती तयार होते. आता एक एक पार्ट आपण समजून घेऊ. सर्वात अगोदर बोलू आपण फ्लावर बद्दल. कोणाबद्दल बोलू, फ्लावर. आता फ्लावर वनस्पतीचा मोस्ट अट्रॅक्टिव्ह पार्ट आहे. म्हणजे तुम्हाला माहित आहे की एखाद्या झाडाकडे जर पाहिलं तर पक्षी असतील, आपण असेल, तर आपल्याला सर्वात आकर्षित करणारा वनस्पतीचा भाग कोणता असतो, फ्लावर. आता फ्लावर हे कशाला कनेक्ट असतात, स्टेमला. कशाच्या साह्यानं, स्टॉकच्या साह्यानं. ओके. आता हे जे स्टॉक आहे हे काही फ्लावर मध्ये लॉंग म्हणजे लांब पण असू शकतात, आणि काही फ्लावर मध्ये ते शॉर्ट म्हणजे कमी उंचीचे असतात. फ्लावरला टिपिकल कलर आणि टिपिकल काय असतो, शेप. तुम्ही जास्वंदाचं फुल पहा, गुलाबाचं फुल पहा, त्यांना विशिष्ट आकार आहे, बरोबर. सो विशिष्ट कलर आणि विशिष्ट शेप असतो. आणि फ्लावरचं सर्वात इम्पॉर्टंट जर कोणतं असेल तर ते काय आहे, रिप्रोडक्शन. की फ्लावर हा सेक्शुअली रिप्रोड्युसिंग ऑर्गन आहे. कोणाचा, प्लांटचा. येते लक्षात. यानंतर आपण बोलू वनस्पतीच्या लीफ संदर्भात, म्हणजे वनस्पतीचं पान. आपण पाहिलं की फोटोसिंथेसिस मध्ये जे क्लोरोफिल असतं, क्लोरोप्लास्ट, हे कुठं प्रेझेंट असतं, लीफ मध्ये. लीफ सामान्यतः कसं असतं, फ्लॅट, पसरट असतं. त्यानंतर त्याचा इम्पॉर्टंट रोल म्हणजे प्रोडक्शन ऑफ फूड. म्हणजे वनस्पतीचं पान मुख्य कार्य काय असेल तर ती आहे अन्नाची निर्मिती करणे. आता पानं जे आहेत ना ही 2 प्रकारची असतात.
एक आहे सिंपल लीव्स आणि दुसरा आहे कंपाऊंड लीव्स. आता एकच मिडवे असेल आणि त्याला जर विशिष्ट प्रकारच्या एकच मिड रिब आहे समजा आणि त्याच्यानंतर त्याला वेन्स बारीक बारीक आहेत, तर ते कोणतं वेन झालं? सिंपल. पण जर बऱ्याचशा डिव्हिजन असेल मिड वेन्सचं है ना, वेन्स आणि वेनलेटचं, तर अशा वेळेस त्या लीव्सला काय म्हणायचं? कंपाऊंड लीव्स. तेव्हा इथं लक्षात घ्या, इथं पायथं एकच पाहणारी आहे म्हणून याला काय म्हणलो आपण? सिंपल लीव्स. आणि इथे काय आहे? कंपाऊंड लीव्स. पुढच्या इयत्तेमध्ये आपण डीप मध्ये शिकू. आता सिंपल लीफ हे कोणत्या वनस्पतीमध्ये दिसेल तुम्हाला? हिबिस्कस, जास्वंदामध्ये. आणि कंपाऊंड लीफ रोज मध्ये. आता आपण बोलू वनस्पतीच्या खोडाबद्दल. वनस्पतीचं जे खोड आहे पहा, तर प्लांटची जी हाईट, शेप आणि साईज म्हणजे वनस्पतीची उंची, आकारमान आणि आकार हे कशावर डिपेंड असतं? स्टीमवर डिपेंड असतं. स्टीम काही महत्वाच्या गोष्टी कॅरी करतं किंवा महत्वाचे फंक्शन हे स्टीमवर होत असतात. कोणते कोणते आहेत ते? प्रोडक्शन, कंडक्शन अँड स्टोरेज ऑफ फूड. म्हणजे पहा, आपण पाहिलं की अन्न कुठं तयार होतं? वनस्पतीच्या लीफ मध्ये किंवा जिथं क्लोरोफिल प्रेझेंट आहे. काही काही वनस्पतीमध्ये खोडामध्ये पण तयार होतं, जसं की बनाना पाहिलं तुम्ही तर है ना, हे वनस्पतीच्या हिरव्या भागामध्ये अन्न तयार होत असतं. आता प्रश्न असा आहे की हे जे स्टीम काय करतो? स्टीमचं काम आहे की फूडचं प्रोडक्शन करणे, जर क्लोरोफिल प्रेझेंट असेल म्हणजे निर्मिती करणे. कंडक्शन म्हणजे काय? वहन. आता वनस्पतीनं अन्न तयार केलं, ते साठवण्यासाठी कुठतरी पाठवावं लागेल है ना. त्यांच्याकडे स्टोरेज ऑर्गन असतात, ते मुळामध्ये अन्न साठवू शकतात, फळामध्ये अन्न साठवू शकतात. तर स्टोरेज ऑर्गन कडे अन्न पाठवायचं काम सुद्धा कोण करतो? स्टीम. ओके. आणि स्टोरेज स्वतः सुद्धा स्टीम मध्ये कॅपॅसिटी आहे की तो फूडला काय करू शकतो? स्टोअर करू शकतो, साठवण करू शकतो. इट हॅज द फंक्शन ऑफ रिप्रोडक्शन. आणि पहा, रिप्रोडक्शन प्रोसेस मध्ये सुद्धा स्टीम काय करतो? पार्टिसिपेट करतो. त्यानंतर इट गिव्स सपोर्ट टू अदर पार्ट्स ऑफ द प्लांट्स. आता मला सांगा, वनस्पतीची पानं, फुलं, फळं हे कशावर आहेत? फांद्या वगैरे स्टीमवर, खोडावर आहे. म्हणजे वनस्पतीच्या सर्व भागांना आधार देण्याचं काम कोण करतो? स्टीम म्हणजे वनस्पतीचं खोड करत असतं. आता लक्षात घ्या, आतापर्यंत आपण वनस्पतीच्या कोणत्या भागाबद्दल बोललो? पहा, इथे जे होतं ते फ्लावर बद्दल बोललो आपण, करेक्ट. त्यानंतर जिथं फोटोसिंथेसिस होतं ते लीफ. त्यानंतर ज्याच्यावर लीफ, फ्रुट्स वगैरे ज्यांना सपोर्ट करतो ते कोण आहे? स्टीम. याबद्दल बोललो. आता वनस्पतीला काही फळे येतात, आपण पाहिलं फ्लावरचं ट्रान्सफॉर्मेशन हे कशामध्ये होतं? फ्रूट मध्ये होतं. आता फ्रुट्सचे सुद्धा वेगवेगळे काय आहेत? शेप आहे. फ्रुट्स मध्ये काय असतात बरं? सीड्स. काय असतात? काही मध्ये वन सीड्स आहेत, काही मध्ये मोर सीड्स आहेत. मँगो मध्ये, मँगो, बेर यांच्यामध्ये काय बरं? वन सीड्स आहे. आणि मेनी सीड असणारे वॉटरमेलॉन आहे का? टरबूज, टोमॅटो म्हणता येईल का? त्याच्यानंतर आता हे सिंपल उदाहरण घ्या ना, चिकू पहा तुम्ही, त्याच्यामध्ये आहे का? है ना, एक बी असतं का? नाही, अनेक बी असतात. त्यानंतर जॅकफ्रूट घ्या, फणस, त्याच्यामध्ये पण अनेक बी आहेत. ओके. त्यानंतर पॉड्स ऑफ बीन्स अँड पीज आर ऍक्च्युअली फ्रुट्स. पहा, आपण जे शेंगा खातो बरोबर, तर बीज आणि पीस, वाटाणा आणि बीन्स यांच्या ज्या शेंगा आहेत भुईमुगाच्या वगैरे, तर ह्या शेंगा काय आहेत बरं? काय आहेत त्या? ऍक्च्युअली काय आहेत त्या? फ्रुट्स आहेत. काय आहेत? फ्रुट्स आहेत. येतं लक्षात. सो आता फायनली येऊ आपण वनस्पतीचा असा पार्ट जो जमिनीच्या आतमध्ये असतो, आणि तो कोणता आहे? रूट. आता रूटचं पहिलं काम आहे की सॉइल जे आहे,
माती त्याला धरून ठेवणे, मातीला काय करतो तो धरून ठेवतो. अँड अँकर द प्लांट म्हणजे वनस्पतीला आधार देण्याचं, ठीक नाही. तर आपण जरी म्हणलो की खोड सर्वांना आधार द्यायला, पण खोडाला आधार कोण द्यायला, मूळ रूट्स द्यायलेत. आता रूटचं मेन फंक्शन काय आहे, absorb and transport of water and nutrients from the soil. फोटोसिंथेसिस मध्ये पाहिलं आपण की वॉटर हे आवश्यक असतं. तर वनस्पतींना वॉटर कुठं मिळतं, जमिनीतून. म्हणजे जमिनीत त्याची जी रूट्स असतात ते वॉटर्सला काय करतात, ऍब्झॉर्ब करतात. त्याला ऍब्झॉर्ब करण्यासाठी त्यांच्याकडे झायलम वेसल असतात, झायलम. आणि आणखीन एक असतं फ्लोएम, ज्याच्यामधून त्याला न्यूट्रिएंट्स मिळतात. वनस्पतीला वाढीसाठी फक्त पाणीच लागतं का जमिनीतून, जमीन सुपीक असली तरच हे ना. जमीन सुपीक आहे म्हणजे याचा अर्थ काय आहे की त्याच्यात नायट्रोजन, फॉस्फरस, कॅल्शियम यांचं विशिष्ट प्रमाण पाहिजे. कारण वनस्पती हवेतला नायट्रोजन वापरू शकत नाही. हवेमध्ये किती टक्के नायट्रोजन आहे, 78%. पण ते वापरू शकतात का, त्यांना मातीमधून नायट्रेट्स लागतो. येते लक्षात. मग आता हे जे न्यूट्रिएंट्स आहेत तर हे त्यांना मातीमध्ये विशिष्ट प्रकारचे सूक्ष्मजीव असतात, ते त्यांना देत असतात. आणि सो रूटचं काम आहे प्लांटला काय देणे, वॉटर आणि न्यूट्रिएंट्स. आता कॅरोट आणि रॅडिश जे आहे, तर यासारख्या काही वनस्पती अशा आहेत की ते स्वतः काय करतात, फूड स्टोअर करत असतात. ओके, सो फूड स्टोअर करणं हे कॅरेट आणि रेडिश माहिती ना, गाजर आणि मुळा वगैरे जे आहेत. त्यानंतर रूटचे दोन टाइप्स आहेत. एक आहे टॅप रूट्स आणि दुसरा आहे फायब्रियस रूट्स. आता इथे जर तुम्ही आकृती पाहिलं तर कोणती आहे बरं याच्यामध्ये, टॅप रूट्स आहे. ओके, तर टॅपरूट जे आहे ते कोणत्या प्लांट मध्ये आहे, हिबिस्कस. कोणत्या प्लांट मध्ये आहे, हिबिस्कस. आणि दुसरा आहे बानिया. ओके, जास्वंद आणि वड यांच्यामध्ये कोणते रूट्स प्रेझेंट आहेत, टॅप रूट. टॅप रूट मध्ये जर पाहिलं तुम्ही तर पहा काय झालं बरं, मुख्य जे रूट्स आहे त्याला काय फुटलेले बरं, ब्रँचेस. बरोबर आहे का, तर त्याला काय म्हणायचं, टॅप रूट्स. फिब्रियस रूट्स जर पाहिलं तर आपण डायरेक्ट केसांसारखा भाग आहे मुळांना. बरोबर आहे का, म्हणजे लहान लहान फायबर्स आहेत, बरेचसे फायबर्स मुख्य रूट्स पासून निर्माण झालेले आहेत. त्यांना कोणते रूट्स म्हणायचं, फिब्रियस रूट्स. आता हे फायबरियस रूट्स कोणामध्ये प्रेझेंट आहे, ओनियन आणि ग्रास म्हणजे कांदा आणि गवत.